हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे सर्वांचं अजून एक पॉडकास्ट मध्ये. टॉपर्स सोबत चर्चा ही सिरीज आपली चाललेली आहे. आज आपल्या सोबत आहे संकेत बोत्रे आपल्या स्टुडिओमध्ये. खूप खूप स्वागत आहे संकेत. आणि संकेतचे पप्पा पण आहेत. नमस्कार. नमस्कार संकेत. 12वी बोर्ड परीक्षा आत्ताच नुकतीच दिलेली आहे फेब्रुवारी 2024 मध्ये. सोबत मे महिन्यात त्यांनी MSTCT परीक्षा पण दिलेली आहे. इथे 100 पैकी 100 गुण घेऊन आलेला आहे संकेत मॅथ्स मध्ये. थोडक्यात तुझं इंट्रोडक्शन मुलांना देणार. माझं नाव संकेत ईश्वर बोत्रे. मी पनवेलला राहतो. मी आत्ताच 12वीची एक्झाम आणि CETची एक्झाम दिली. मला 12वीच्या एक्झाममध्ये मॅथ्समध्ये 100 पैकी 100 मार्क मिळालेत आणि CETमध्ये मला मॅथ्समध्ये 99.44% भेटलेत आणि CETमध्ये ॲग्रिगेट 99.03% आहेत. कॉंग्रॅच्युलेशन संकेत. थँक्यू फॉर दिस अचीवमेंट. खूप मोठी गोष्ट आहे 100 पैकी 100 काढणे. बहुतेक मुलं आहेत त्यांना 99, 98, 97 पडलेले आहेत. एखादी चूक असते की आपला 1-2 मार्क 3 मार्क कट होतात, पण 100 पैकी 100 एकही चूक न करता ते कसं काय घडवलं त्याबद्दल जरा काही सांग मुलांना. सर, 100 पैकी 100 मार्क मिळवणं हे सोपं नसतं, पण जर आपण खूप प्रॅक्टिस केली तर आपण ते मिळवू शकतो. खूप प्रॅक्टिस, त्यानंतर प्रत्येक धड्याची रिव्हिजन ही प्रॉपर झाली पाहिजे. म्हणजे जेव्हा आपला धडा संपेल तेव्हा आपण त्या धड्याची रिव्हिजन केली पाहिजे. परत पुढचा धडा सुरू केल्यानंतर पाठच्या धड्याची पण रिव्हिजन केली पाहिजे. अशा सगळ्या धड्यांची रिव्हिजन करून त्यांची प्रॅक्टिस करून आपण 100 पैकी 100 मार्क मिळवू शकतो. तू काय काय केलं होतं, म्हणजे 12वीचा अभ्यास कधी स्टार्ट केला होता, कुठल्या महिन्यात? म्हणजे मी 12वीचा अभ्यास मे पासूनच चालू केलेला. म्हणजे 11वी झाल्यानंतर मे मध्ये 12वीचा अभ्यास स्टार्ट केला. हो. कोचिंग लावली होती त्यासाठी कुठली? नाही. तर कसं केलं 12वीचा अभ्यास? ऑनलाईन तुमचे युट्यूबवरचेच मी व्हिडिओ बघायचे मॅथ्सचे आणि केमिस्ट्रीसाठी सवीन सरांना रेफर करायचं. मग युट्यूबवर लेक्चर बघून आणि घरी प्रॅक्टिस करून हे सर्व केलेलं आहे. हो बरोबर. म्हणजे कोचिंग न लावताही युट्यूबवर मोफत अभ्यास करून 100 पैकी 100 आपण घेऊ शकतो. आता तुझं म्हणजे शेड्यूल कसं असायचं दिवसाचं? म्हणजे कॉलेज जाऊन येऊन आणि क्लास नव्हता म्हणून तुला जास्त वेळ घरी भेटत असेल. मग किती तास अभ्यास करायचं? माझं कॉलेज सकाळी 7चं असायचं, तर 7 ते 12 कॉलेज असायचं. मग मी 12:30 पर्यंत घरी यायचो. बरोबर. फ्रेश बिश होऊन जेवण घेऊन त्यानंतर मी 1:30 ते 2 वाजेपर्यंत अभ्यासाला बसायचो. ते डायरेक्ट 5 ते 6 वाजेपर्यंत करायचो. नंतर 1 तासाचा गॅप घेऊन त्यानंतर परत 2-3 तासाचा स्लॉट बुक करायचो आणि त्याच्यात अभ्यास करायचो. सेल्फ स्टडी करतो, त्यात फक्त प्रॅक्टिस. पहिल्या 3 तासात लेक्चर, त्यानंतर सेल्फ स्टडीची प्रॅक्टिस. ओके. म्हणजे आता हे 12-1 वाजता आल्यानंतर काय झोपायचं नाही जेवणानंतर? नाही. जर रात्रीचं कधी कधी जास्त अभ्यास असला तर मी 1-2 वाजेपर्यंत बसायचो. मग तेव्हा दुपारी झोपायला ते 1-2 तास दुपारी झोपायचो. अच्छा. रात्री झोप झाली नाही मग इथे करायचं. अजून जे प्रिव्हियस इयर पेपर असतात त्यांचं काय रोल आहे? आता जी बोर्ड एक्झाम आहे त्याआधी आपण एकदा प्लस सिलेबस पूर्ण अभ्यास करतो, रिव्हिजन करतो, तर ते रिफर केले होते का प्रिव्हियस इयर पेपर्स? प्रिव्हियस 2 इयर्सचे पेपर मी रिफर केलेले. ते क्वेश्चन साठी ते पॅटर्न बघितला, ते कसे कसे आहेत, परत त्यांचे सॉल्व्ह केलेले पेपर पण बघितले, स्टेप वाईज कसे लिहायचे म्हणून. संकेत यांनी 100 पैकी 100 काढलाय. एकही मार्क न चुकता पूर्ण ह्याला दिले गेलेले आहेत. सोबत फक्त मॅथ्स नव्हे, फिजिक्स केमिस्ट्री मध्ये पण 4 चांगले मार्क्स आहेत. त्याआधी 12वी बोर्डसाठी आपण बोलतोय. कोचिंग क्लास लावला नव्हता 12वीसाठी, फक्त युट्यूबने केला होता. मग युट्यूब आणि युट्यूबवरचे लेक्चर, व्हेरियस जे दुसरे टीचर्स आहेत, मी आहे, यांचं कसं रोल होता तुझ्या जीवनात ह्या पूर्ण वर्षात? की कॉलेजचे लेक्चर आणि युट्यूबचे लेक्चर ते कसं मॅनेज करायचं आणि त्याचं काय परिणाम झाला? तसं मी दिनेश सरांना 10वी पासूनच रेफर करतोय. दिनेश सरांकडून मी 10वीला पण इंग्लिशच्या ग्रामर पासून स्टार्ट केलं. तेव्हा मला दिनेश सर मॅथ्स पण शिकवतात. तेव्हापासून मग दिनेश सरांना रेफर करतोय. तर ते दिनेश सरांचं मॅथ्स एक व्हिडिओ बघितल्यावर तो लगेच समजतो. मग त्याच्यानंतर जर क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतले प्रॅक्टिस सेटचे, ते लगेच होतात. आणि जर काय जरा ट्रिकी क्वेश्चन असतील तर त्याच्यात 2-3 मिनिटं वेळ देऊन बघायचो, म्हणजे कसे होत आहेत का नाही. तर नाही चालेल तर मग त्यांचं सोल्युशन बघायचं. मग युट्यूबद्वारे आपण करू शकतो हे सिद्ध करून दाखवले आपल्या संकेतनी. तर एखादा मुलगा असेल ज्यांची घरची परिस्थिती चांगली नसेल आणि कोचिंग क्लासेस लावला नसेल, तरीही ते युट्यूबवरनं 100 पैकी 100 काढू शकतात. आणि ज्यांना असं वाटतंय कोचिंग लावली आहे, खूप महाग कोचिंग पण आहे, पण तिथे समजत नाहीये, तरीही युट्यूबवर येऊन ते रिव्हिजन करू शकतात. तुझे मित्र होते अजून
कोचिंगला जात होते तरी युट्यूबला वापरत होते? हो, खूप सारे मित्र होते जे कोचिंगला जायचे पण त्यांना तेवढं भेटायचं नाही तिथले, शिकवायचे नाही एवढं चांगलं. तर मी त्यांना सांगितले दिनेश सरांना रेफर, मग तेव्हापासून ते तुमचं युट्यूब चॅनल रेफर करत होते. तेव्हापासून त्यांचा खूप चांगला प्रोग्रेस झाला. मग त्या लोकांनी काय सांगितलं असेल, म्हणजे एक्सपिरियन्स कसा त्यांना वाटतंय युट्यूबचे लेक्चर बघून? ते बोलले काय, आम्ही पहिले तिथे शिकायचो ना, तिथं आम्हाला एक चॅप्टर झाल्यावर कळायचं नाही, म्हणजे पूर्ण बेसिक पासून. पण जेव्हापासून दिनेश सरांचं बघायला लागलो तेव्हापासून बेसिक पासून समजायला लागला. खूप चांगली गोष्ट आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी आपले युट्यूब चॅनलला फॉलो करतात, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आणि आम्ही अजून प्रयत्न करतोय, अजून जास्त नवीन नवीन कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. आता आपण जरा सीईटी बद्दल बोलूया. संकेत आपल्या सोबत आहे. 12वी सोबतच सीईटी मध्ये पण खूप चांगले पर्सेंटाईल इथे घेतलेले आहेत. मॅथ्स मध्ये इथे जर आपण रिझल्ट बघतोय संकेतचा, आपल्याकडे आहे आता 99.444516% खूप मोठी गोष्ट आहे. एखादं विद्यार्थ्याचं स्वप्न असतं की आपण 99च्या पुढे जावं आणि एक चांगला कॉलेज आपल्याला भेटावं. तर इथे 99.44% काढलेलं आहे मॅथ्समध्ये आणि ओव्हरऑल PCA मध्ये 99.03. तर कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे आता, मुंबईत की पुण्यात, कुठे? सर मुंबईत जास्त इच्छा आहे कॉलेज घेण्याची. आणि कुठला असं मनात आहे कॉलेज वगैरे? SPIT. अजून ते नाही भेटलं तर DJ सांगवी. आणि ब्रांच CSIT ब्रांच. ओके. बरीचशी मुलं आहेत ज्यांना हेच पाहिजे CSIT, म्हणून याचं कटअप वाढलेलं आहे प्रत्येक कॉलेजमध्ये आणि भेटणारच. ओके. 99च्या वरती आहे तर आपल्याला ऑप्शन असतं ऑप्शन फॉर्म मध्ये, कॅप राऊंड मध्ये. आता आपण असं म्हणजे थोडंसं डिस्कस करूया CET एक्झाम मध्ये कसं अभ्यास केला होता वगैरे. आता खूप मुलं आहेत ना, कन्फ्युज असतात की CETची तयारी कधी करायची. म्हणजे आता 12वी पण आहे, जून जुलै महिना आहे, आता ऑगस्ट आलाय आपलं. तर आतापासूनच 12वी सोबत CET करायची की एकदा 12वी झाल्यानंतर CETचा अभ्यास करूया, किंवा दिवाळी नंतर किंवा बोर्ड झाल्यानंतर? तर तुझं कसं एक्सपिरियन्स आहे, कधी स्टार्ट केलं होतं CETची तयारी, कधी केली होती? मी 11 पासून स्टार्ट केलेला. अच्छा, 11वीत असतानाच? हो. कारण 11वी मधले 10 चॅप्टर येतात CET मध्ये, तर 11वी पासूनच. पण आता 12वीत असताना 12वीचे पण चॅप्टर्स होते बोर्डसाठी आणि CET साठी. सर CETचे लेक्चर बघितले आणि त्यांचे क्वेश्चन सॉल्व्ह केले ना, तर 12वीचे इझी वाटतात क्वेश्चन. अच्छा. मग ते लगेच होऊन जातात. जर CETला 2-3 तासात आपण केली सेल्फ स्टडी तर 12वीच्या क्वेश्चनची फक्त 1 तासामध्ये होऊन जाते. अच्छा, म्हणजे सिलेबस सेमच आहे. तर CET वर जास्त भर द्यायचं, 12वी आपोआप होते. CETचा अभ्यास केला की. ओके, ही पण मस्त आहे. आणि किती तास म्हणजे द्यायचं CET साठी तू? जवळजवळ मी 5 ते 6 तास CET आणि 3 ते 4 तास बोर्ड्स दररोज? म्हणजे आता 5 ते 6 आणि 3 ते 4 म्हणजे 8-9 तास झाले. मग दररोज 8-9 तास अभ्यास करायचा? अच्छा, म्हणजे तुला कोचिंग नव्हतं, मग कॉलेज होऊन आल्यानंतर दुपारनंतर तुझा पूर्ण रात्री 12 पर्यंत हे शेड्यूल आहे? मग खेळायचं वगैरे, मोबाईल हे काय? नाही, मोबाईलचं असं काही डिस्ट्रॅक्शन नव्हतं मला. मोबाईल वगैरे, सोशल मीडिया पण नाही. फक्त कधी कधी जर खूपच असं बोरिंग व्हायला लागलं तर युट्यूबवर व्हिडिओ बघायचे, ते पण असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघायचे. अच्छा. संकेतचे पप्पा आलेले आहेत सोबत, खूप प्राऊड फिलिंग होत असेल. तर आता ह्यांनी सांगितलंय दुपारी आल्यानंतर रात्रीपर्यंत अभ्यासच करायचा. आपलं काय अनुभव? आपण म्हणजे एकाच घरात हे जे एक्सपिरियन्स केलेला आहे त्याबद्दल काहीतरी सांगा ना. अनुभव म्हणजे काय, आपलं यांना आमचं एकच होतं की तुम्हाला काय पाहिजे, पुस्तकं पाहिजेत, काय पाहिजे, कुठला क्लास पाहिजे तर ते आम्ही देणार. बरोबर. फक्त अभ्यास तुम्हाला करायचा आहे. याचे मित्र कोचिंगला जात होते पैसे भरून, यांनी सांगितलं असेल मला कोचिंग लावा. सांगितलं होतं की, पण मी बोललो नुसतं कोचिंगला जाऊन नाही फायदा, गेला तर त्याचा बेनिफिट आला पाहिजे. बरोबर. नाही तर मग नुसतं मित्र जात आहेत म्हणून आपण जातोय तर मग त्याला अर्थ नाही. मग आपापसात आपण डिसाईड केलं की कोचिंग न जाता आपण करूया. म्हणजे जर आपल्याला वाटतं मतलब आपलं ऑनलाईन आपलं युट्यूब मधनं आपल्याला आहे चांगलं आहे, आपलं घरातच बसून एकदा बाहेर फिरलो समजा तर मग ते लक्ष बी कमी लागतं, मग थोडंसं बाहेर पण लक्ष जातं. हा स्वतःने हे करायचं सर्व अभ्यास 8-9 तास की तुम्ही प्रेशर द्यायचं? म्हणजे नाही, प्रेशर आम्ही अजिबातच नाही यायला, बिलकुल नाही. स्वतःने केलं? कारण मी लॉजिस्टिक मध्ये कामाला, मी 10ला जाणार ते रात्री 10ला, 12 तास ड्युटी. त्यामुळे यांच्याकडे जायला कुठे लक्षच नाही, घरी स्वतः करायचे जे त्यांना करायचे ते.
आणि आम्ही यांच्यामध्ये पडायचोच नाही, फक्त आमचं एवढंच आहे, तुम्हाला जे पाहिजे ते देणार, तुम्ही अभ्यास करायचा आणि पुढे जायचं बस. हे तुमच्या लक्षात येत असेल ना दररोज की हा अभ्यास करतोय, स्वतःने करत करतोय. होता म्हणजे आणि दिवसभर म्हणजे कधी कधी ऑनलाईन लेक्चर बघताना मोबाईल नाही वापरायचा, नाही, हो हो तर तुम्हाला हमी होती की हा काय फक्त अभ्यासच करतोय. अभ्यास हो हो. खूप चांगली गोष्ट आहे. आणि तुम्हाला पण असं करायला हवं, आतापासूनच स्ट्रॅटेजी बनवा की कमीत कमी 7 ते 8 तास. तुम्हाला जर जमत नसेल तर 3 ते 4 तास तुम्ही स्टार्ट करा. स्टार्टिंगला सुरुवातीला तुम्ही 3 तास 4 तास प्लॅनिंग करा, त्यानंतर 1-1 तास वाढवा तुम्ही, जर तुम्हाला सवय नसेल तर. आणि एवढं तास बसल्यानंतर तुला बोर होत नसेल? नाही सर, 2-3 तासाच्या गॅपने मी गॅप घ्यायचो एक. किती म्हणजे मिनिटाचा? 15 मिनिटाचा. 15 मिनिटाचा गॅप घ्यायचं. हो. मग नंतर सब्जेक्ट चेंज करत असाल? हो. 3 PCM असे 3 सब्जेक्ट करायचे. आणि म्हणजे आता इंटरेस्ट कसं बनवून ठेवायचं सब्जेक्ट मध्ये, की आपण बसलोय आणि करतच राहतोय? कारण मुलं काय करतात, 1 तास बसले ना की त्यांना असं वाटतं अरे खूप अभ्यास आहे, आता जरा बाहेर जाऊया, मोबाईल बघूया. मग त्यावर कसं मात केलं? सर लेक्चर बघायचो ना, तर शिकवताना तुम्ही सोविन सर खूप असे इंटरेस्टिंग शिकवायचे, म्हणजे हसत खेळत, त्याच्यामुळे बोरिंग नाही व्हायचं. आणि जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचो ना, तेव्हा एक मोटिवेशन असतं की मी सीईटीचे क्वेश्चन करतोय, बरोबर, एक्झामला पण हेच क्वेश्चन येणार आहे, मग हे क्वेश्चन करतोय, मग आता माझ्याकडून नव्हत्यात क्वेश्चन, तर एक्झाम मध्ये पण होतील. बरोबर, हा मोटिवेशन असायचा. शाबाश. आता सीईटीचे लेक्चर पण युट्यूबवर बघितले असतील? हो. ओके. हा सीईटी मध्ये पण कुठल्याही बॅच मध्ये नव्हता, फक्त आमच्या युट्यूबच्या एकलव्य बॅच मध्ये होता. ओके. तर खूप चांगलं वाटतंय तुझ्याशी बोलून, की स्वतःने म्हणजे एवढं अभ्यास करून. ह्यासाठीच आम्ही आपल्या बॅचला एकलव्य नाम दिलंय. एकलव्य नाव का एकलव्य नाव? कारण की एकलव्य हा एक जो होता कॅरेक्टर, तो स्वतःनेच अभ्यास करायचा. आणि तुम्ही जे विद्यार्थी आहात बहुतेक ते स्वतः करतायत, आणि खूप चांगलं वाटतं. आता ही जी मुलं आहेत, आता 12वीला आहेत, त्यांचा हा एक कन्फ्युजन असतो की 12वी सोबत सीईटी कशी करायची. तर तू सांगितलंस कसं मॅनेज करायचं, किती तास वगैरे. अजून एक आहे की कधीपासून स्टार्ट करायचं. तुला काय वाटतं की तू तर स्टार्टिंगला स्टार्ट केलं, आता ह्या लोकांनी जरी स्टार्ट केलं नसेल तर त्यांनी कधीपासून स्टार्ट करावं? माझी अशी ऍडवाइस राहील की तुम्ही आतापासूनच स्टार्ट करा. आता म्हणजे आजपासूनच स्टार्ट करा. युट्यूबवर जा, दिनेश सरांचे व्हिडिओ बघा. आजपासूनच स्टार्ट केलं तर तुमचं जास्त प्रोग्रेस होईल. तर तुम्ही असं करता की आज नाही उद्या करू, मग असं कधीच स्टार्ट होऊ शकत नाही. तर तुम्हाला जर फ्री मध्येच करायचं असेल तर युट्यूबवर आपली प्लेलिस्ट आहे. एकलव्य 1.0, 2.0, 3.0, एकलव्य 4.0, म्हणजे 4 बॅचेस आहेत आमचे, अवेलेबल आहेत तुमच्यासाठी. तुम्ही युट्यूबच्या प्लेलिस्टवर जा, ह्या चॅनलवर, आणि तुम्ही एक प्लॅनिंग स्वतःची बनवा आणि एखादी प्लेलिस्ट पकडा तुम्ही. एकलव्य 4 हे जे लेटेस्ट प्लेलिस्ट आहे त्याने अभ्यास करायला सुरुवात करा. तुम्हाला आवड निर्माण होईल. एकदा आवड झाली की तुम्ही किती तास बसाल तुम्हाला समजणार नाही. कधी 3 तास झाले, 4 तास झाले. तुला पण असं व्हायचं की अभ्यासाला बसला आणि समजत नाही, अरे 3 तास बसलो वगैरे? समजतच नाही, म्हणजे वेळ कधी जातो समजतच नाही निघून. इंटरेस्ट घेतला की तसंच होतो. आता ह्या मुलांना तुझ्यासारखे 100 पैकी 100 बोर्ड मध्ये जर घेऊन यायचं असेल आणि सीईटी मध्ये 99% तुझ्यासारखे घेऊन यायचं, तर तुझं काय शेवटचा ऍडवाइस असेल यांना? फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. प्रॅक्टिसने सर्व होणार. हो. अजून काय डिस्ट्रॅक्शन साठी काय, कसं डिस्ट्रॅक्शन हे दूर करायचं त्याबद्दल? एकदा म्हणजे अभ्यासाची आवड निर्माण झाली ना, मग डिस्ट्रॅक्शन आपोआप दूर होतात. आणि पुढे इंजिनिअरिंग झाल्यानंतर, एक चांगला इंजिनियर झाल्यानंतर तुझं काय म्हणजे एम वगैरे आहे करिअर मध्ये? मला टेक फील्ड मध्ये जॉईन करायचं आहे आणि तिथे काहीतरी असं प्रोडक्ट बनवायचं इनोव्हेटिव्ह. वाव, व्हेरी नाईस. खूप चांगली महत्वाकांक्षा आहे आणि तुझी इच्छा पूर्ण व्हावी. आणि सर्व मुलांनी आता जे आम्ही बोललो ते जरा गायडन्स घ्या, मोटिवेशन घ्या आणि स्वतःच्या अभ्यासात इम्प्लिमेंट करा आणि बसायला शिका जास्त वेळ. मग प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस, जसं संकेत बोलला, त्यानेच होणार आहे. स्वतःची प्रॅक्टिस पाहिजे. फक्त लेक्चर बघणे किंवा कोचिंगला जाणे किंवा कॉलेजला जाणे त्याने होत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतः बसणार नाही. प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. थँक्यू संकेत, स्टुडिओमध्ये आल्याबद्दल धन्यवाद. आपण आला.